कल्पना करा, कोणीतरी सांगतं 25 डिसेंबरला महापूर येणार आहे आणि वाचायचं असेल तर मी बनवलेल्या नावेत जागा घ्या. ही कहाणी आहे घानाच्या एका स्वतःला भविष्यवक्ता म्हणणाऱ्या माणसाची, एबो नोआची. लोक त्याला घानाचा नोआ म्हणायचे. त्याने सांगितलं, देवाने मला दृष्टांत दिला आहे. ख्रिसमस पासून महापूर येणार आहे, सलग 3 वर्ष पाऊस पडणार आहे आणि कोणीही वाचणार नाही. यात फक्त माझी नावेच लोकांना वाचव. लोक घाबरले. त्याचे व्हिडिओ व्हॉट्सअप, टिकटॉक, इंस्टाग्रामवरती व्हायरल होऊ लागले. लोकांनी आपली बचत खर्च केली, कित्येकांनी आपली मालमत्ता विकली आणि नावेमध्ये प्रवेश घेण्यासाठी डोनेशन्स दिली. अखेर 25 डिसेंबर आला आणि घानामध्ये महापूर आलाच नाही. उलट लोक ख्रिसमसचे पार्टी जल्लोष एन्जॉय मध्ये करू लागले. यामुळे लोक गोंधळले. म्हणून एबो नोआ म्हणाला, देवाने पूर थांबवला कारण लोकांनी श्रद्धा दाखवली. पण अजून नावे बांधायची आहेत तर अजून देणग्या हव्यात. खरं तर लोकांनी दिलेल्या पैशातून नोआने एक लक्झरी मर्सिडीज कार घेतली होती आणि या फसवणुकीच्या आरोपाबद्दल त्याला पोलिसांनी अटकही केली होती. सांगायचं एवढंच, कुणी भीती दाखवून श्रद्धेला व्यापार बनवत असेल तर थांबा आणि विचार करा. कारण आंधळ्या विश्वासाने नोआसारखी लोक श्रीमंत होतात, भक्त नाही. या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.